नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका बाजूला अमेरिकेने भारताशी आपण ट्रेड डील करणार म्हणून घोषणा केली. ते जे टेरिफ्स होते ते 50% वरून 18% आले. म्हणजे पहिल्यांदा रशियाकडून तेल घेतो म्हणून जे 25% लावले होते ते सुद्धा रद्द केले आणि मुळात जे 25% लावले होते ते 18% वरती आणले. याच्या बदल्यामध्ये काय करार होणार, त्याची रूपरेषा काय असेल, हे सगळं ठरवलं जाईल असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं होतं आणि त्याला मोदींनी रिस्पॉन्स सुद्धा दिलेला होता. एका बाजूला चित्र असं उभं करतायत की आपण कसे भारताशी संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय, पण दुसरीकडे अमेरिकेची पावलं जी आहेत ती अतिशय घातक पडत आहेत. अतिशय घातक पडताना दिसत आहेत तुम्हाला. आणि त्याचं एक उदाहरण जे आहे ते एक उदाहरण आज आपण बघणार आहोत. मी अजून एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये बांगलादेशमध्ये कसा हस्तक्षेप चाललेला आहे अमेरिकेचा, त्याच्यावरती मी सविस्तर बोलले होते आणि हा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा डोळे उघडणारा आहे. जे कोणी देशामधले आपले काही नागरिक हे नेहमी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची टिंगल-टवाळी करताना दिसतात. भारत कुठला होणार आहे आत्मनिर्भर? खरंय, आत्मनिर्भर होण्याचा मार्ग जो आहे तो काट्याकुट्यांचा आहे, खडक्यांचा आहे. खडकी पडलेली आहेत सगळी आणि ती आपल्याला पार पाडायची आहे. त्याचं कारण काय? त्याच्यावर झगझगीत प्रकाश टाकणारी ही घटना आहे, ही लक्षात ठेवा. भारत ह्याच्यावर काय करू शकतो? अतिशय कमी करू शकतो काही. म्हणजे जे काही घडलंय आता त्याचं रिव्हर्सल आपल्या हातामध्ये नाहीये. आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागेल. ती घटना काय आहे ती पहिल्यांदा समजून घेऊ. फ्रान्सनी आपल्याला राफेलची विमानं देऊ केलेली होती आणि त्या विमानांची खरेदी आपण काही, मला वाटतं एक सुरुवातीला काही विमानं घेतली, त्याच्यानंतरची खरेदी थोडी रेंगाळलेली होती आणि इतर सुद्धा पर्याय जर का काही असतील तर त्याचा विचार चाललेला होता. याच सगळ्या गडबडीमध्ये फ्रान्सनी मध्यंतरी 2021 साली अमिरातीशी करार केला आणि त्यांना काही विमानं देऊ केली. जवळजवळ 1,200 विमानं ही अमिरातीला दिली जाणार आहेत आणि ती डिलिव्हरी जी आहे ती 2026 मध्ये सुरू होईल आणि साधारण 27 पर्यंत संपेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. अंदाज कशासाठी म्हणते मी, कारण आता तुम्ही जे ऐकाल त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे केवळ अंदाज ठरण्याची सुद्धा शक्यता आहे. भारताने सुद्धा आता अजून काही विमानं ऑर्डर केलेली आहेत आणि ती सगळी विमानं जेव्हा भारताच्या ताब्यात येतील त्याला बराच काळ लागणार आहे, कारण आपण उशिरा ऑर्डर प्लेस करतो आहोत. असो, तो भाग वेगळा. ते डील सुद्धा झालेलं आहे, पण अमेरिकेने त्याच्यामध्ये एक पाचर मारून ठेवले आणि ही पहिली पाचर लक्षात आली आहे. कदाचित इतर सुद्धा पाचरी तयार असतील पाठीत सुरा खुपसायचे. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी थांबलेल्या नाहीयेत हे तुमच्या लक्षात येईल. दासॉल्ट कंपनी आहे जी राफाल विमान बनवते. त्या राफाल कंपनीला एक महत्वाचा सबसिस्टीम म्हणजे स्पेअर पार्ट म्हणा तुम्ही, थोडक्यात म्हणजे स्पेअर पार्ट पुरवणारी एक कंपनी आहे. ती काय तो स्पेअर पार्ट कुठचा आहे तर कूलिंग फॅन्स आणि मोटर्स. कूलिंग फॅन्स आणि मोटर्स हे ह्या कंपनीकडून दासॉल्ट कंपनी विकत घेते आणि मग ते आपल्या राफेल विमानामध्ये वापरते. तर ही कंपनी कुठची आहे तर LMB फॅन्स अँड मोटर्स असं तिचं नाव आहे. ही कंपनी ही फ्रेंच कंपनी आहे, पण तिचं मुख्य जे ऑफिस आहे ते अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये आहे. LMB फॅन्स अँड मोटर्स हे हाय परफॉर्मन्स कूलिंग फॅन्स आणि ब्रशलेस मोटर्स बनवतात, ज्याचा उपयोग हा राफेलच्या विमानामध्ये केला गेलेला आहे. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट सब असेंबली आहे, हे तुम्ही सगळे मान्य करा. आता घटना काय घडली आहे बघा. न्यूयॉर्क बेस्ड दुसरी कंपनी आहे लोअर होल्डिंग्स अँड इन्कॉर्पोरेशन. ह्या ग्रुपनी आता LMB फॅन्स अँड मोटर्स ही कंपनी विकत घेतलेली आहे. लोअर होल्डिंग्स ही कंपनी अमेरिकन कंपनी आहे, ती देखील न्यूयॉर्क मधली आहे. त्यांनी ही कंपनी
डिसेंबर 2025 मध्ये प्रस्ताव आला आणि ते आता पूर्ण होतंय. त्याला जवळजवळ 367 मिलियन म्हणजे 36 कोटी, साधारण 37 कोटी युरो किंवा 43 कोटी अमेरिकन डॉलरला त्यांनी ही कंपनी विकत घेतली आहे. अधिक त्या कंपनीवरती जे काही कर्ज आहे ते कर्ज देखील खरेदी करणाऱ्या कंपनीनी आपलं कर्ज आहे असं डिक्लेअर करून टाकलेलं आहे. हे जे खरेदीचा व्यवहार होणार होता, अशीच काही खरेदी होत नसते, कारण ही फ्रेंच कंपनी आहे आणि त्यांच्या सरकारच्या दृष्टिकोनातून ज्या संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतात, त्या जर का विकायच्या असतील, तर त्याच्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि ही सरकारची जी परवानगी आहे, ती थांबवली गेलेली होती सुरुवातीला, की ही कंपनी नाही विकता येणार. म्हणजे ती किती महत्वाची कंपनी आहे, हे तुमच्या लक्षात येईल. फ्रान्सच्या दृष्टिकोनातून कळीची कंपनी असं आपण म्हणू शकतो आणि ही कंपनी जी आहे ती अमेरिकन इंटरेस्टना विकता कामा नये म्हणून फ्रान्स सरकारने पवित्रा घेतलेला होता. अखेर मॅक्रॉन यांच्यावरती इतका असह्य दबाव टाकला गेला, दडपण आलं, की त्यांनी अखेर त्यांच्या सरकारने या व्यवहाराला आता मंजुरी दिलेली आहे. त्यांनी मंजुरी दिलेली असली तरी फ्रान्स मधले जे इतर विरोधी पक्ष आहेत, त्या सर्वांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मॅक्रॉन सरकार हॅज गॉन अहेड अँड गिवन दॅट परमिशन टू लोअर होल्डिंग्स टू परचेस LMB फॅन्स अँड मोटर्स. म्हणजे कल्पना करा की अमेरिकेच्या हातामध्ये आर्थिक ताकद आहे असं आपण जे म्हणतो ते का म्हणतो हे तुम्हाला या उदाहरणावरून लक्षात येईल. LMB फॅन्स अँड मोटर्स ही जी कंपनी आहे ही आता पूर्णपणे अमेरिकन कंपनी म्हणून जर का काम करणार असेल, तर त्यांच्या हातामध्ये दासॉल्ट कंपनीची जी राफेल विमानं आहेत, त्यांच्या सगळ्या नाड्या गेलेल्या आहेत असं तुम्ही समजू शकता. आणि ह्या नाड्या ज्या आहेत त्या केवळ उत्पादन करण्यासाठी नाही, त्याची जी पूर्ण टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी सुद्धा आता अमेरिकेच्या हातात गेली असं आपण म्हणू शकतो. ह्या घटनेमुळे 2 गोष्टी घडलेल्या आहेत. इथून पुढे फ्रान्सच्या राफेलला हे कूलिंग फॅन्स द्यायचे का नाहीत आणि मोटर्स ह्याचा अधिकार जो आहे ते डिक्टेट करायचं काम अमेरिकेच्या सरकारकडे गेलेलं आहे. म्हणजेच अमेरिकन सरकार सध्याच्या घडीला ट्रम्प यांनी जर का निर्णय घेतला की हे कूलिंग फॅन्स आणि मोटर्स तुम्ही राफेलसाठी देऊ नका, तर त्या कंपनीला आता आपलं उत्पादन जे आहे ते राफेलसाठी राखीव ठेवता येणार नाही. प्रश्न तिथेच थांबलेला नाहीये. आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे राफेल विमानं आहेत, त्या राफेल विमानामध्ये जर का हे कूलिंग फॅन्स किंवा मोटर्स समजा बंद पडले, शेवटी स्पेअर पार्ट्स आहेत ते जर का निकामी झाले, तर त्यांची रिप्लेसमेंट सुद्धा तुम्हाला मिळेल का नाही ह्याच्यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेलं आहे. रिपरकशन्स किती मोठी आहेत, त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे तुम्हाला आता कळलं असेल. तेव्हा तुम्ही जरी असं म्हटलत, की आम्हाला अमेरिकेची F-35 नकोत म्हणून, तुमची विमानं आम्हाला सूट होत. कारण तुम्ही काय ते सोर्स कोड देत नाही, आम्हाला त्याचं इंटिग्रेशन करता येत नाही. तुमच्या विमानावरती आम्हाला आमची क्षेपणास्त्र लावता येत नाही. ही सगळी तुमची आक्षेप आहेत, ऑब्जेक्शन्स आहेत आणि म्हणून आम्ही राफेलकडे जातो, फ्रान्सकडे जातो असं आपण म्हणत होतो. पण फ्रान्सकडे सुद्धा तुम्ही जायचं तर तुम्ही जा. पण तुझं विमान जे आहे ते तुला डिलिव्हरच कसं होतं मी बघतो. हा पवित्रा आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आजच्या घडीला तरी मी म्हणेन, की जी अरबस्तानला 124 विमानं जाणार होती आपण म्हणत होतो. ती विमानं तरी आज अरबस्तानला मिळणार आहेत का नाही हा प्रश्न या विक्री व्यवहारामुळे उत्पन्न झालेला आहे. तुम्ही म्हणाले एल-एम-बी फॅन्स अँड मोटर्स. ही काय एकच कंपनी आहे का आता? नाही, तसं नाहीये. त्याला काही कॉम्पिटिटर सुद्धा आहेत. त्यातले जे काही कॉम्पिटिटर आहेत, त्यातले काही परत अमेरिकेतले आहेत. उदाहरणार्थ एम्ट्रेक रोट्रॉन, हनीवेल एरोस्पेस, पार्कर मेकिट, बॉयड कॉर्पोरेशन ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या अमेरिका बेस्ड कंपन्या आहेत, ज्या सिमिलर प्रॉडक्ट्स बनवतात. पण युरोपामध्ये सुद्धा सॅफ्रॉन आहे, लिभेर आहे. साफ्रान ही फ्रेंच कंपनी आहे. लिबेर जी आहे ती स्वित्झर्लंड, जर्मनीची कंपनी आहे. डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स ही तैवान मधली कंपनी आहे. या सगळ्या कंपन्या ह्या कॉस्ट इफेक्टिव्ह
कूलिंग फॅन्स आणि मोटर्स बनवतात, थर्मल मॉड्यूल्स बनवतात पण, आणि ती डिफेन्स ऍप्लिकेशन साठी बनवतात. पण ज्या वेळेला तुम्हाला माहितीये की राफेल सारखं जे विमान आहे त्याची संपूर्ण उभारणी, त्याची सगळी रचना जी आहे ती जर का एलएमबीचा फॅन वापरून आपल्याला अमुक अमुक करता येईल अशी केलेली असेल, तर त्याच्यामध्ये बदल करणं ही केवढी मोठी गोष्ट ठरेल. कारण एलएमबीचा जो कूलिंग फॅन आहे त्याची काही वैशिष्ट्ये असतात, स्पेसिफिकेशन असतात. त्याचं पहिलं डायमेन्शन असतं. त्या डायमेन्शन मध्ये तिथे बसायला लागते सगळी असेंब्ली. नंबर 2 ची गोष्ट की त्याचे परफॉर्मिंग पॅरामीटर्स काय आहेत? ते पॅरामीटर्स तसेच्या तसे देणारी दुसरी कंपनी आणि त्या तेवढ्या जागेमध्ये आपला स्पेअर पार्ट बसवणारी कंपनी, हे सगळा शोधाचा विषय होतो. म्हणजे तुम्हाला नव्याने दुसरा सप्लायर तयार करावा लागेल आणि त्याच्यासाठी काही काळ जातो. तो काळ किती जाईल माहिती नाही. काही महिने जातात का वर्ष जातात याची कल्पना नाही. परंतु आपल्या खड्ड्यामध्ये फ्रान्सच्या दासाळ कंपनीला घातलं गेलेलं आहे, ह्याचा तुम्ही विचार करा. त्याचा विचार करा आणि हा फार मोठा अडसर निर्माण होणार आहे. भारताच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे लक्षात ठेवा. आजच्या घडीला आपली जी नेव्ही आहे, ती बऱ्यापैकी ऍडव्हान्स आहे असं आपण म्हणू शकतो. आधुनिक दृष्ट्या सज्ज झालेली आहे. आपलं जे वायुदळ आहे ते मात्र थोडंसं मागे पडलेलं आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. ती कारणं आपण विसरून जाऊ. आत्ताच्या घडीला त्याची चर्चा करायची गरज नाही. पण एखादं मोठं युद्ध झालं तर भारतीय वायुदळ हे पंगू राहील, इतकी मात्र आपण कल्पना करू शकतो. तुम्हाला माहितीये की आपण फ्रान्स कडून राफेलची अशी व्हर्शन्स घेत होतो की जी जहाजावरून उडवता येतात. आठवत असेल तुम्हाला. आणि ती स्वतंत्र राफेलचे, म्हणजे त्याचं सगळं कॅल्क्युलेशन ही सगळी वेगळी असतात. तर ते सुद्धा अफेक्ट कदाचित होऊ शकेल, कारण कूलिंग फॅन्स बनवणाऱ्या काही 10 कंपन्या कुठला विमान कंपनी ही आपल्याकडे घेत नसते. तर हा सगळा जो अडथळ्यांची शर्यत जी आहे ती अडथळ्यांची शर्यत मोदींच्या पायामध्ये कशी टाकली जाते याचा विचार करा. हे एकमेव उदाहरण नाही, हे आज आता प्रसिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मी त्याच्यावर बोलू शकते. अशी प्रसिद्ध न झालेली किती प्रकरणं प्रोसेसमध्ये असतील याची मी नुसती कल्पना करू शकते मित्रांनो. ही गोष्ट साधी नाहीये. तुम्ही अमेरिकेशी केवळ म्हणजे चॉईस काय? व्हॉट इज अ चॉईस फॉर यू? एक तर त्यांना शरण जा. शरण जा म्हणजे काय करा, तर रशियाचं तेल थांबवा आणि माझं महागडं तेल घ्या. दुसरा चॉईस काय? तर मी बनवतो ते सगळी ऍग्रीकल्चरल प्रॉडक्ट्स तुमच्या घशात घाला. जेणेकरून तुमचे 12 कोटी शेतकरी भिकेला लागले तरी त्यांना पर्वा नाहीये. भिकेला लागले तरी त्यांना पर्वा नाहीये. ह्या अटी तुम्ही स्वीकारत नाही आहात म्हणून तुमच्या मार्गामध्ये हे अडथळे. म्हणजेच असं आहे की माझ्या पायाची दासी म्हणून बस, नाहीतर मी तुला आयुष्यातून उठवेन. हे असं स्वरूप आहे या झगड्याचं. हे बिलकुल विसरू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये. ह्यांच्या ज्या यांना नुसत्या काड्या म्हणण्याचाही अर्थ नाहीये. हे फार मोठे व्यत्यय आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि ह्याच्यावरती मात निश्चित करायला पाहिजे. अशाच ज्या मी आता ज्या फ्रान्स आणि जर्मन आणि स्वित्झर्लंडच्या कंपन्यांचा उल्लेख केला, तशाच कंपन्या रशियामध्ये सुद्धा आहेत. रशियाकडे स्वतःच्या कंपन्या आहेत. अर्थात परत तोच प्रश्न येतो की त्या कंपन्यांची जर काही इंजिन घ्यायची झाली तर म्हणजे त्या मोटर्स आणि कूलिंग फॅन्स घ्यायच्या झाल्या तर पहिल्यापासूनची तयारी होते, फार टेस्टिंग पासूनची तयारी होते आणि इट्स अ लाँग प्रोसेस. इट कॅनॉट बी डन सो इझिली. आणि म्हणून आत्मनिर्भर भारत आपण का म्हणतो, त्याचं जे संपूर्ण सार आहे ते सार ह्या एका कथेमध्ये सामावलेलं आहे. मी अजून एक व्हिडिओ केला होता, तुम्हाला आठवत असेल. फ्रान्स आणि जर्मनीकडे टेक्नॉलॉजी असलेल्या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या आज विकायला निघाल्या असतील तर त्या ताबडतोबीने विकत घ्या, असं मी एक व्हिडिओ केलेला होता. तुमच्या आता लक्षात येईल की अशा किती कंपन्या अजून फ्रान्स आणि जर्मनीत ओपन आहेत की ज्या मला मिळू शकतात. तो पैसा ओतण्याची गरज आहे. हे जे त्यांनी सांगितलं 43 कोटी डॉलर, ही रक्कम भारताला आज मोठी नाहीये. रक्कम मोठी नाहीये लक्षात घ्या तुम्ही. अगदी त्यांचं जे काही कर्ज आहे त्या कर्जासकट आपण हे करू शकलो.
अर्थात ती ऑफर आपल्याला ओपन होती असं नाही. म्हणजे एल-एम-बी फॅन्स अँड मोटर्स या कंपनीला पर्याय होता का, चॉईस होता का असंही नाहीये. पण निदान त्यांची नजर जिथे पोहोचली नाही अशा महत्त्वाच्या कंपन्या जर असतील तिथे, तर त्यांच्यावरती लक्ष केंद्रित मात्र जरूर करायला पाहिजे. ही कथा जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. अ, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ती लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच होऊ द्या. नमस्कार.